तुम्ही कधी रस्त्यावरून जाताना गाड्यांच्या नंबर प्लेट्सचं नीट निरीक्षण केलंय का? आपल्यापैकी अनेकांना लहानपणापासून एक सवय असते, ती म्हणजे गाड्यांचे नंबर बघणे. MH12, MH14 किंवा बाहेरच्या राज्यातील गाडी असेल तर DLKA MP हे कोड बघून आपण लगेच ओळखतो की ही गाडी कुठली आहे. पण सध्या रस्त्यावर अशा काही गाड्या दिसायला लागल्या आहेत ज्यांच्या नंबर प्लेटवर राज्याचा कोणताही कोड नसून तिथे फक्त BH असं लिहिलेलं असतं. हे पाहून तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे BH नक्की काय आहे? हे कोणत्या राज्याचं नाव आहे का? की एखाद्या VIP नंबर आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच BH सिरीजचा उलगडा करणार आहोत. ही सिरीज नेमकी काय आहे, ती कोणाला मिळते आणि पुणेकरांसाठी यात काय खास बातमी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सगळ्यात आधी पाहूयात BH सिरीज म्हणजे नक्की काय. सोप्या भाषेत सांगायचं तर BH म्हणजे भारत सिरीज. रस्ते वाहतूक आणि राज्य महामार्ग मंत्रालयाने 2021 मध्ये ही योजना सुरू केली. याचा मुख्य उद्देश होता वन नेशन वन नंबर. भारतासारख्या विशाल देशात नोकरीच्या निमित्ताने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारे लोक लाखो आहेत. समजा तुम्ही पुण्यातून तुमची गाडी घेऊन दिल्लीला किंवा बँगलोरला बदलीवर गेलात तर तिथे तुम्हाला अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागतो. मोटर वाहन अधिनियम 1988 च्या कलम 47 नुसार जर तुमची गाडी दुसऱ्या राज्यात नेली तर तिथे फक्त 12 महिने चालवता येते. त्यानंतर तुम्हाला तिथल्या RTO कडे गाडीचं नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं, जो की खूप मोठा मनस्ताप असतो. पण ज्यांच्याकडे BH सिरीजची नंबर प्लेट आहे त्यांना हे टेन्शनच नाही. एकदा का ही प्लेट लावली की तुम्ही भारतात कुठेही कोणत्याही राज्यात तुमची गाडी विना अडथळ्यासह चालू शकता. पुणे हे केवळ विद्येचं माहेरघर नाही तर ते ऑटोमोबाईल आणि IT उद्योगाचं मुख्य केंद्र आहे. याच कारणामुळे पुणे RTO मध्ये BH सिरीजची नोंदणी प्रचंड वेगाने वाढली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर एक सकारात्मक चित्र समोर येतं. एका वर्षात पुणे RTO कडे तब्बल 7394 वाहनांची BH सिरीज अंतर्गत नोंदणी झाली आहे. यामध्ये 4667 चारचाकी गाड्या आहेत तर 2757 दुचाकीस्वारांनीही या सुविधेला पसंती दिली आहे. पुणेकरांची ही आकडेवारी सांगते की लोकांना आता भविष्यात सोयीचं महत्त्व समजू लागलं आहे. यानंतर नोंदणीची प्रक्रिया आणि टॅक्सचा फायदा कसा आहे पाहूयात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसे. जेव्हा आपण साधी गाडी घेतो तेव्हा आपल्याला 15 वर्षाचा रोड टॅक्स एकदाच भरावा लागतो, जो लाखो रुपयात जातो. पण BH सिरीज मध्ये फ्लेक्झिबल टॅक्स सुविधा आहे. यात तुम्हाला दर 2 वर्षांनी टॅक्स भरता येतो. म्हणजेच गाडी घेताना सुरुवातीलाच मोठी रक्कम भरावी लागत नाही. जर तुम्ही काही वर्षांनी गाडी विकली तर पुढचा मालक उर्वरित टॅक्स भरेल. यामुळे तुमचं आर्थिक नियोजन कोलमडत नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून वाहन पोर्टलवरून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. डिजिटल इंडियाचा हा एक उत्तम नमुना आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही सिरीज कोणाला मिळते. BH सिरीजची नंबर प्लेट साध्या प्लेटपेक्षा वेगळी दिसते. तिची रचना समजून घेऊयात. सुरुवातीचे 2 अंक हे अंक दर्शवतात की तुमची गाडी कोणत्या वर्षी रजिस्टर झाली आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही 2026 मध्ये नोंदणी झाली असेल तर 26 असं असेल. BH कोड हा कोड संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करतो. 4 आकडी नंबर त्यानंतर 1 ते 999 पर्यंतचा कोणताही रँडम नंबर असतो. शेवटची अक्षरे म्हणजेच शेवटी AB किंवा अलीकडे सुरू होणाऱ्या AAZZ अशा सिरीज मधील अक्षरे असतात. ही प्लेट पांढऱ्या बॅकग्राऊंडवर काळ्या अक्षरांमध्ये असते, ज्यामुळे पोलिसांना किंवा RTO अधिकाऱ्यांना गाडीची वैधता लांबूनच ओळखता येते. ही BH सिरीज प्रत्येकाला मिळत नाही. केंद्र सरकारने यासाठी काही निकष ठरवलेले आहेत. संरक्षण दलातील कर्मचारी म्हणजेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी, PSU म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी, खाजगी कंपन्यांचे कर्मचारी. पण अट अशी आहे की त्या कंपनीची कार्यालय किमान 4 किंवा अधिक राज्यांमध्ये असावीत. यासाठी कंपनीचे वर्किंग सर्टिफिकेट जोडणे अनिवार्य आहे. पुणे RTO आणि गाड्यांच्या नंबर प्लेट्स बाबतचे हे बदल तुम्हाला कसे वाटले कमेंट्स मध्ये नक्की सांगा.